हॅलो फ्रेंड्स, रक्तपित्ताचे चिकित्सासूत्र. जंगलातील वणवा ज्याप्रमाणे त्या जंगलाचा शीघ्र सत्यानाश करतो, त्याप्रमाणे हा रक्तपित्त रोग प्राणसंहारक असल्याने आकस्मिकपणे येणाऱ्या रोगाच्या शमनासाठी तात्काळ उपाय केले पाहिजेत. या रोगाच्या प्रतिकारासाठी सावधान आणि तत्पर होऊन मात्रा देश काळाचा विचार करून संतर्पण आणि अपतर्पणाने आणि मधुर शीत तिक्त रस आणि कषाय रस युक्त औषधाने आहाराने व शरीरावर प्रलेप परिषेक स्नानादी अवगाहन थंड पाण्याने भरलेल्या टपात बसविणे, संस्पर्शन कमलपत्र पुष्प आदींचा स्पर्श करविणे यांनी व वमनादी उपचारांनी चिकित्सा केली पाहिजे. आता बघा, ऊर्ध्वक रक्तपित्त साध्यतेची कारणे काय आपण बघितले. बघा, ऊर्ध्वक रक्तपित्त साध्य असते, त्याची चिकित्सा विरेचनाने केली जाते. आता बघा काय आहे, जे ऊर्ध्वक रक्तपित्त असते ते साध्य असते कारण त्यात प्रतिमार्गच्च हरणम रक्तपित्ते विधीयते, विरेचन दिले जाते. जो रक्तपित्त विकाराचा श्रेष्ठ उपचार आहे आणि औषधी सुद्धा खूप आहेत. पित्ताच्या शमनासाठी विरेचन श्रेष्ठ औषध आहे आणि त्याच्याबरोबर संयुक्त असणारा जो कफ ऊर्ध्वक कफ संसृष्टम असतो त्याच्या शमनासाठी सुद्धा विरेचन अगदीच निरुपयोगी नाही, मध्यम उपयोगी होते. यात मधुर औषध सुद्धा तिक्त आणि कषाय रसाच्या औषधांबरोबर योगवाही होते, म्हणून ऊर्ध्वक रक्तपित्त साध्य मानले गेले आहे. समजते ना? बघा, ह्या नोट्स खूप युजफुल आहेत. बघा काय आहे, अधोग रक्तपित्ताची व्याप्यता. ऊर्ध्वक रक्तपित्त कसं सांगितलंय? साध्य. अधोग रक्तपित्त कसं सांगितलंय? याप्य. अधोग रक्तपित्त याप्य हे निश्चित कारण आहे, कारण यात वमन चिकित्सा अल्प लाभकर होते आणि प्रयोग सुद्धा औषधी सुद्धा कमी आहेत. पित्त शमन दूर करण्यासाठी वमन हा काही श्रेष्ठ उपाय नाही. बघा, त्याच्यानंतर सांगितलंय की आणि अधोग रक्तपित्तात जो सहचारी वायू असतो त्याचे शमन करण्यासाठी सुद्धा वमनहीन आणि फायदेशीर नसणारे होते. कषाय आणि तिक्त रस औषधे पित्तशामक असून सुद्धा या रोगात याप्य होत नाहीत, कारण ती वातवर्धक असतात, म्हणून अधोग रक्तपित्त याप्य आहे. ओके, आपण एक पुढचा भाग उभय रक्तपित्ताची असाध्यता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.